आणि आता पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आला असताना पोलिसांकडून अटक। जयदीप आपटे सध्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात। मालवण पोलीस त्याला आज कोर्टात हजर करणार। सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचं आज उद्घाटन। काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार। काँग्रेस नेते राहुल गांधी आज दिवंगत नेते वसंतराव चव्हाणांच्या घरी भेट देणार। नांदेडमधील निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। विश्वजित कदमांकडून ठाकरेंना स्मृतीस्थळ लोकार्पणाचं निमंत्रण, मात्र ठाकरेंकडून खासगी दौऱ्याचं कारण सांगत कार्यक्रमाला जाण्यास नकार। सांगलीच्या पराभवाची सल ठाकरेंच्या मनात कायम आहे का, असा प्रश्न। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 पर्यंतची वाढ। सह्याद्रीवर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा। गेल्या वेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्या वेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल। गोपीचंद पडळकरांची माहिती। वेतनवाढीच्या घोषणेनंतर कृती समितीचे संदीप शिंदे माध्यमांशी बोलत असताना गोंधळ। सदावर्ती दाम्पत्यानं घोषणाबाजी करत माध्यमांसमोर गोंधळ घातला। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष। संपात नसतानाही बैठकीत शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर, श्रीरंग बर्गेची टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत शिंदे फडणवीसांचा संवाद। 2 दिवसात पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊ, शिंदेंचं आश्वासन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देता येतं का ते पहा, राज ठाकरेंचं आवाहन। तर शेतकरी पण लाडका हे सरकारनं दाखवून द्यावं, राज ठाकरेंचा टोला। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कृषीमंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना। पीक नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत, सरसकट भरपाई मिळेल। कृषीमंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। ज्यांच्या वस्तू किंवा जनावरं गेलीत अशांचे पंचनामे होणार। कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती। मंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगे नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर असताना अंतरवालीत भेट। महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द। शक्तीपीठ महामार्ग वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानं सरकारचा निर्णय। अधिसूचना रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर। गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारकडून कोकणवासियांसाठी खास गिफ्ट। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी। राज्य सरकारकडून 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी। नंदुरबार जिल्ह्यात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभाग सतर्क। धुळ्यात निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग करणाऱ्या संस्था चालकांवर कारवाई करा। वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। जळगाव शहराला पाणी पुरवठा करणारं वाघूर धरण 100% भरलं। आमदार सुरेश भोळेंकडून सपत्नीक जलपूजन। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या नावात बदल। भंडारदरा धरणाच्या जलाशयाला क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे असं नाव। विल्सन धरणाला राघोजी भांगरे जलाशय असं नाव। राज्य सरकारकडून नामांतराला मंजुरी। जळगावात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते खेलो इंडिया KIRTI मूल्यांकन शिबिराचं उद्घाटन। तर शिबिरात 10,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। बडोदा JNPT महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा। 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत बोगद्याचं काम पूर्ण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही केलं कामाचं कौतुक। नवी मुंबई आणि पनवेलमधील कचरा साफ होणार। स्वच्छ हवा आणि मिळे आकाश अंतर्गत जनजागृती अभियान। धुळ्यात ठाकरे गटाच्या वतीनं सुरक्षित बहीण अभियानांतर्गत मुलींना आत्मरक्षणाचे धडे। विद्यार्थिनी आणि महिलांना सक्षम करण्याच्या हेतूने प्रयत्न। नंदुरबार जिल्ह्यातील 27,000 घरकुलांना मंजुरी दिली जाणार। योजना प्रभावीपणे राबवण्याच्या विजयकुमार गावितांच्या सूचना। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीतील बोगद्याची दुसरी लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली होणार। 2 स्वतंत्र लेन सुरू होत असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणं सोयीचं होणार। गणेशोत्सवानिमित्त भाजप नेते संजय उपाध्याय यांनी 50 बसेस कोकणात पाठवल्या। कोकणवासी बांधवांना गणेशोत्सवानिमित्त 50 लालपरीची व्यवस्था। नंदुरबार शहरातील संत कबीरदास व्यायाम शाळेकडून उत्साहात गणरायाचं स्वागत। लेझर शो करत बाप्पाचं आगमन। नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मूर्तींची गुजरात मध्य प्रदेशमध्ये देखील मागणी। शहरात 100हून अधिक गणेश मूर्तींचे कारखाने। मूर्ती खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी।
जळगावच्या उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा, तर दिव्यांग विद्यार्थ्यांनी मातीपासून बनवले पर्यावरणपूरक गणपती। जळगावच्या कानळदा गावात मानुमातेच्या यात्रेनिमित्त 12 गाड्यांचा कार्यक्रम, ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग। यंदा चांगला पाऊस झाला असल्याने भाविकांमध्ये आनंद। पुण्यात राजाराम मंडळाने उभारलेल्या देखाव्यावर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचा आक्षेप। गोल्डन टेम्पलच्या देखाव्यामुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेसह अनेक गावात मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही। संभाजीनगरातील धाडी नदीच्या पुरात बाईकसह चालक वाहून गेला। बाईक वाचवण्याच्या प्रयत्नात चालकही पुराच्या पाण्यात वाहून गेला। संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील घटना। नाफेड एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात येताच लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण, 700 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। अमरावतीच्या परतवाडा पोलीस स्टेशनकडून चिखलदरा स्टॉपवर मॉकड्रिल, आगामी सणासुदीच्या काळासाठी पोलीस यंत्रणा सज्ज। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं लाक्षणिक उपोषण, युरिया खताचा काळा बाजार, आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणावर कारवाई न केल्याचा आरोप। अकोल्यात नगर परिषदेच्या संवर्ग अधिकाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन, विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन। नागपुरात भारतीय बेरोजगार मोर्चाकडून बेरोजगार युवकांचा जनआक्रोश मोर्चा, नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची मागणी। नाशिकच्या मालेगावात तरुणीवर ऍसिड हल्ला, झोपेत असताना झालेल्या हल्ल्यात तरुणीचे आई वडील देखील जखमी, 2 महिन्यानंतर होतं तरुणीचं लग्न, पोलिसांकडून शोध सुरू। बेकायदेशीर प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा, कॅब चालक मालकांची मागणी। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पोलिसांनी अडवला कॅब चालक मालकांचा ताफा। चेंबूरमध्ये घराचा भाग कोसळल्यानं 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, तर जखमी महिलेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू। अंधेरीच्या डीएन नगर परिसरात गुन्हे शाखेची कारवाई, ड्रग्ज विक्रेत्या आरोपीला अटक करून काढली धिंड। अंबरनाथमधील साक्षीदाराला मारहाणीचं प्रकरण, फरार आरोपीकडून आमदार बालाजी किणीकरांना श्रीकृष्णाची उपमा, फेसबुकवरील व्हिडिओ व्हायरल, किणीकर आरोपींना पाठबळ देत असल्याची चर्चा। धुळ्यात वाढदिवशी तलवारी नाचवणं 2 तरुणांना महागात पडलं, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून दोघांना अटक, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।